नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी गट क 2026चा फॉर्म भरत असताना आपण वेगळ्या 5 पदांसाठी फॉर्म भरतो. त्यामध्ये आहे क्लर्क, टॅक्स असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, त्यानंतर इंडस्ट्रियल ऑफिसर आणि आरटीओ एएमव्हीआय. फॉर्म भरत असताना तुम्ही जर 5ही पदांना पात्र असाल किंवा 5 पैकी काही पदांना पात्र असाल, पण त्यातही तुम्हाला यामध्ये प्रेफरन्स द्यायचा आहे, मला स्पेशली या पदासाठी अप्लाय करायचं आहे, बाकीच्या पदांना नंतर प्रेफरन्स द्यायचा आहे, किंवा मला फक्त एकाच पदाला अप्लाय करायचं, यासारखे असंख्य प्रश्न तुमच्या मनात असतील आणि प्रेफरन्स बद्दल बऱ्याच उमेदवारांनी आम्हाला कॉल आणि मेसेज केलाय, त्यामुळे त्यांच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ मी घेतोय, ज्यामध्ये आपण बघूया की प्रेफरन्स, बरेच म्हणतात सर आमचा प्रेफरन्स चुकला आहे, काय करावं. तर याचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगायचं की काही मनात प्रश्न आहेत, मी आधी काढून ठेवून बघा. एकाच पोस्टला अप्लाय करायचे होते पण सगळ्यांना झालेलं नाही, प्रेफरन्स प्रॉपर दिले नाही, काही होईल का, पुढे काही अडचण येईल का, पुढील प्रोसेस काय असणार, याचे उत्तर मी तुम्हाला देतो. पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी बॅचेस लॉन्च केलेले आहेत. पहिली बॅच तुम्हाला बघा, लक्ष बॅच आहे, ज्या 4 पदांसाठी आहे, टॅक्स असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, क्लर्क आणि इंडस्ट्रियल ऑफिसर. तुम्ही अजूनही तयारी करण्यासाठी अजून स्वतः सेल्फ स्टडी करत असाल तर वेल अँड गुडच आहे, पण लक्षात घ्या, स्वतः जेव्हा अभ्यास करतो आपण, कोणते रेफरन्स बुक वाचावे, किती वाचावे, कोणत्या घटकावरती जास्त लक्ष द्यावं, प्रश्न कसे येऊ शकतात, पासिंग क्रायटेरियासाठी मला किती मार्कांची आवश्यकता आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या टीमकडनं मिळणार आहे. सो प्रत्येक विषयानुसार तुमची रणनीती कशी असावी, अभ्यासाचं शेड्यूल कसं असावं, हे पण ही टीम सांगणार. सो ज्यांना ज्यांना वाटतं की मार्गदर्शन आवश्यक आहे, त्याचा फायदा होणार आहे आणि भविष्यात पश्चाताप होऊ नये, किंतु परंतु मी लावायला पाहिजे बॅच किंवा मार्गदर्शन घ्यायला पाहिजे होतं. सो यासाठी मी तुम्हाला सांगतोय, कॉन्फिडेंटली सांगतोय की तुम्हाला ही बॅच जी आहे ना पटकन रीच करून देईल. 3 महिन्यामध्ये तयारी करायची, लक्षात घ्या, त्यासाठी ही बॅच आवश्यक आहे. ह्या बॅच तुम्हाला बघा ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये अवेलेबल आहे. ऑनलाईन मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, तुमच्या वेळेत तुम्ही लेक्चर बघू शकता. मराठी इंग्लिश माध्यम मध्ये अवेलेबल आहे आणि ऑफलाईन मध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुण्याला पण अवेलेबल आहे. आणि आरटीओ एमव्हीआयच्या विद्यार्थ्यांना सेपरेट आरंभ 3.0 ची बॅच पण अवेलेबल आहे. योग्य ती बॅच तुम्ही घेऊ शकता, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा, फॉर्म जेव्हा तुम्ही भरत असतात, प्रेफरन्स देताना बघा, जेव्हा तुम्ही चेक एलिजिबिलिटी चेक करतात, ओके, सगळ्यांना एलिजिबल आहे सपोज मी, तिथे तुम्हाला दिसतं बघा यू आर, इथे काय वाक्य नीट लक्षात घ्या, सिलेक्ट द पोस्ट यू विश टू अप्लाय. याचा अर्थ काय होतो बरं, तुम्हाला या 5 पोस्ट पैकी कोणत्या पोस्टला अप्लाय करायचं आहे ते प्रेफरन्स म्हणताय का नाही. आता काही विद्यार्थ्यांना वाटतंय सर मला इंडस्ट्रियल ऑफिसर नाही व्हायचंय, सर मला क्लर्कला जायचं नाही, सर मला टॅक्स असिस्टंट नकोय, सर मला फक्त आणि फक्त इंडस्ट्रियल ऑफिसर व्हायचं आहे, किंवा मला फक्त आरटीओ एमव्हीआय व्हायचं, असं बाकीच्या पोस्ट मला नकोय. कारण तुमचं विश असतं की तुम्हाला नकोय त्या पोस्टचं काम वगैरे बघता, मला नाही करायचंय, नाही जमणार आहे, असं पण तुमची विश असू शकते. सो प्रश्न नीट बघा, सिलेक्ट द पोस्ट यू विश टू अप्लाय, कोणत्या पोस्टला तुम्हाला अप्लाय करायचं आहे. याचा अर्थ असा नाही की प्रेफरन्स द्या होतो, याचा अर्थ असा नाही. त्याच्या खालचं पण वाक्य बघा, यू आर एलिजिबल फॉर फॉलोइंग पोस्ट ओनली, तुम्ही ह्या पोस्टलाच फक्त एलिजिबल आहात. माझं तुम्ही लक्षात घ्या, कोणत्या पोस्टला अप्लाय करायचं, कोणत्या पोस्टला नाही करायचं, याच्यामध्ये प्रेफरन्स नाहीच. इथे दिसतंय तुम्हाला काही प्रेफरन्स दिलेला आहे. तुम्हाला मी अजून खाली घेऊन जातो बघा, अजून खाली घेऊन जातो बघा. खाली आला तुम्ही वरती, तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, लोकेशन टाकून अप्लाय पण करू शकता. सबमिट आणि अप्लाय करतात. आरटीओ एमव्हीआय वाल्यांना असे प्रश्न येतात, त्याचे उत्तर असेच द्यायचे तुम्हाला. ओके, आता याला थोडंसं मी झूम करून सांगतो बघा. इथे जेव्हा मी अप्लाय करतो ना, बघा काही विद्यार्थ्यांनी काय केलंय, सर मी हे पाहिलंच नाही, मी डायरेक्ट काय केलं, अप्लाय केलं. मग डायरेक्ट अप्लाय केलं तर काय झालंय, सर ते ऍजिटी झालं ना. कुणाचं इथे वरती एमव्हीआय असेल, कुणाचं वरती टेक्निकल असिस्टंट असेल, कुणाचं इंडस्ट्रियल ऑफिसर असेल, वेगवेगळं आलं सर, हे काय करायचं मग. सर मग असा प्रेफरन्स आहे का, हा 1 नंबर, हा 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर असा आहे का. मला सांगा परत एकदा, वरती तुम्ही वाचलं का, काय सांगितलंय, सिलेक्ट द पोस्ट यू विश टू अप्लाय. तुम्ही 5ही पोस्टला अप्लाय केलं, याचा अर्थ ठीक आहे, कुणी 2 ला केलं, कुणी 3 ला केलं, कुणी 4 ला केलंय, काही हरकत नाहीये. मला सांगा, ह्या सगळ्यांची पूर्वपरीक्षा एकत्रच होणार आहे, लक्षात घ्या, ह्या सगळ्यांची पूर्वपरीक्षा काय होणार आहे, एकत्रच होणार आहे. सो वेगळ्या वेगळ्या अभ्यास, वेगळ्या एक्झाम द्यायची पण गरज नाही. हा, यामधून पूर्वपरीक्षेमधून तुमचं मुख्य परीक्षेला सिलेक्शन होतं. मुख्यला सिलेक्शन होताना मुख्य 2 प्रकारच्या आहे, एक आहे एएमव्हीआय ची एक्झाम आहे, दुसरी आहे संयुक्त परीक्षा, उरलेल्या 4 पदांसाठी आहे. उरलेली 4 पदं कोणकोणती आहे, तर बघा हे 4 पद आहेत, यांच्यासाठी एकत्र एक्झाम होते आणि एएमव्हीआय साठी सेपरेट एक्झाम होते. सो जर तुम्ही कट ऑफ मध्ये बसला तर कदाचित दोन्ही ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊन जाईल, इथे पण इथे पण. मग झाल्यानंतर तुम्हाला ठरवायचं आहे की मुख्य परीक्षा मला या 4 पदांची द्यायची की एएमव्हीआय ची द्यायची, तुमच्यावर डिपेंड आहे. आणि त्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहे. आता प्रेफरन्स नाहीये. सपोज तुमचं सिलेक्शन मुख्यमधनं, तुमचा कट ऑफ, तुमचे मार्क खूप चांगले आले आणि तुमचं सिलेक्शन सपोज आरटीओ एमव्हीआय ला पण झालं,
बरोबर आहे. मी लिहिते तो आरटीओ एएमव्हीआय ला पण झालाय किंवा क्लर्कला पण झालेलं असेल, बरोबर, मी एक्झाम्पल दिलं. आणि तिसरं तुमचं टॅक्स असिस्टंटला पण सिलेक्शन झालं असेल, मग तुम्हाला नंतर प्रेफरन्स विचारले जातील आणि मग तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं आहे की माझं आरटीओला पहिले द्या, मग क्लर्कला, मग टॅक्स असिस्टंटला, किंवा चेंज पण करू शकतात तुम्ही. तो सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. म्हणजे काय, तुम्ही कट ऑफ मध्ये बसले बाबा तिघांच्या, मग प्रेफरेबल तुम्हाला कोणतं पद घ्यायचं आहे, तुम्ही तिघं ठिकाणी जाऊ शकणार नाहीये, मग मुख्य नंतर किंवा मुख्यचा फॉर्म भरताना हे प्रेफरन्स विचारले जातील. आता प्रेफरन्स विचारले जात नाही. लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. ओके, सो ज्यांनी ज्यांनी बिन जे आलं तसंच अप्लाय करून टाकलं, काही प्रॉब्लेम नाही. कोणी चेंजेस केला असेल, काही प्रॉब्लेम नाहीये. लक्षात घ्या. आणि कोण वाटते मला बाकीच्या पदांना द्यायचंच नाही अप्लाय, पण मी सांगतो मला पूर्व परीक्षा फॉर्म भरत असताना एकच एक्झाम होणार ना, एकत्र एक्झाम, तर सगळ्यांना अप्लाय करून टाका ना. नंतर तुम्हाला चॉईस आहे ना द्यायची की नाही मुख्य, हे तर लक्षात मी काय बोलतोय. आता बघा, सपोज आता नवीन विद्यार्थी फॉर्म भरत असेल, त्यांना वाटतं सर नाही ठीक आहे मी वरती खाली ऍडजस्ट करून घेतो, काही हरकत नाही. कसं करायचं ऍडजस्ट, त्या त्या जो ज्या ठिकाणी जे पद आहे ना त्या साईडला गेला तुम्ही, असे ॲरो दिसता, ह्या ॲरोवर क्लिक केलं की हे वरती शिफ्ट होतं. परत इथे 2 ॲरो येतील, परत इथे ॲरो क्लिक केलं की वरती शिफ्ट होईल, परत इथे 2 ॲरो येतील, परत हे ॲरो क्लिक केला वरती शिफ्ट होईल. पण याने काही होणार नाही बरं का, हे प्रेफरन्स नाहीच आहे, लक्षात घ्या. आता काही विद्यार्थी विचारतात सर ठीक आहे मी भरलाय फॉर्म, मग कॅन्सल करून परत फॉर्म भरू का, अजिबात गरज नाही, अजिबात गरज नाही, राहू द्या. इथे प्रश्न नीट वाचा. सिलेक्ट द पोस्ट यू विश टू अप्लाय, अप्लाय प्रेफरन्स नाही. आणि यू आर इलिजिबल, तुम्ही इलिजिबल आहात किती पदांना ते दाखवलंय फक्त. मात्र त्यांनी म्हटले नाही, आणि ऍड मध्ये पण तुम्ही जाऊन चेक करा, असं कुठेच म्हटलेलं नाहीये की पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे, विचारपूर्वक प्रेफरन्स द्या, असं काही म्हटलंय का, अजिबात नाही. तुम्ही हवं तर याला एमपीएससीला कॉल करू शकता, एमपीएससी पण तुम्हाला सांगेल की असं काही इथे नाही. अजून मेन्सला असू शकतं, मेन्सला आम्ही देऊ किंवा मेन्स नंतर पण आम्ही देऊ शकतो. सो आता प्रीला असं काही नाही, घाबरून जायची गरज नाहीये. आता तुमचा फॉर्म भरला असेल, निश्चित राहा, प्रेफरन्स बद्दल काही चिंता करू नका. जे आलं त्याला तुम्ही अप्लाय करून टाकलं, काही प्रॉब्लेम नाहीये. येतं लक्षात मी काय म्हणतोय. काही शंका असेल तर मला माझ्यापर्यंत कळवा. पण आता हे जी प्रश्न तुम्हाला मी विचारले याची उत्तर तुम्हाला भेटली का सगळी. बघा, एकाच पोस्टला अप्लाय करायचं सगळ्यांना केलं, काही प्रॉब्लेम नाही, कारण यांची पूर्वपरीक्षा एकच एक्झाम असणार, लक्षात घ्या. ओके, मेन्स वेगळी, त्यावेळेस बघू आपण काय करायचं. प्रेफरन्स प्रॉपर दिले नाही, काही प्रॉब्लेम नाही, नो इश्यू, नो इश्यू, डोंट वरी, काळजी करू नका. पुढे काही अडचण येईल का, काही अडचण येणार नाही. पुढील प्रोसेस काय मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की पूर्व यांची जी असणार आहे प्रिलिम ही एकत्र असणार आहे, आणि मग यांचं सिलेक्शन होतं मेन्सला सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला 2 प्रकारच्या मेन्स आहे, एएमव्हीआय ची एक मेन्स असेल आणि जनरल ज्या 4 पोस्ट त्यांची एक मेन्स असेल. आता ह्या 4 पोस्टसाठी पण असं होऊ शकतं, कुणी फक्त क्लर्कलाच ऍप्लिकेबल आहे तर तुम्ही फक्त ही एक्झाम देऊ शकता एकत्रच, मात्र तुमचं सिलेक्शन होताना फक्त क्लर्कसाठीच होईल, बरोबर आहे. कुणाचं बाकीच्या पदांसाठी त्यांची पात्रताच नाहीये, इंडस्ट्रियल ऑफिसरची पात्रता नसेल त्यांच्याकडे, कारण टॅक्स असिस्टंट 2 टायपिंग लागतं, नसेल एकच होतं. सो इथे सुद्धा मेन्स दिल्यानंतर तुमचा विचार एका पदासाठीच होऊ शकतो, तुम्ही ऍप्लिकेबल किंवा तुम्ही इलिजिबल आहात त्या पदासाठी, लक्षात घ्या. आता इथे मेन्स नंतर काय ते आपण नंतर बघू, पण सध्या तरी इथे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, काळजी करू नका. आता याबद्दल अजून काही मनामध्ये शंका असेल तर मला कमेंटमध्ये टाका, पण शंका काहीच नसावी. आता शंका काही घेऊ पण नका, फॉर्म भरून झालाय तुमचा, काळजी करू नका. एक्झाम सेंटर कसं निवडायचं मी व्हिडिओ सेपरेट घेतो, त्याच्यावर माहिती देतो. पण मात्र जबरदस्त तयारी करा, कॉम्पिटिशन जबरदस्त, आणि त्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस पण अवेलेबल आहे. त्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करू शकता. काही शंका असेल ह्या नंबरला कॉल पण करू शकता. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.